भंडारा पोलीस भरती 2024 म्हणजे आत्ताच विचारलेला हा प्रश्न आहे बघा. एका आयताची लांबी व रुंदी 4:7 या गुणोत्तरात आहे. म्हणजे लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर दिलेले आहेत तुम्हाला 4:7. जर परिघ 88 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती? आता बघा, पहिले तर आपण थोडासा बेसिक कन्सेप्ट घेऊया. आयताचं परिघ काय असतो? तर समजा ही लांबी असेल, तर आयतामध्ये लांबी आणि अपोजिट साईडची पण काय असते? सेम लांबी असते. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान असतात. म्हणजे एकच लांबीच्या असतील. तर ही रुंदी आणि ही रुंदी दोन्ही पण काय असतील? समान असतील. तर परिघ काय असतं? परिघ हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, ज्याला पेरिमीटर म्हणतात इंग्लिशमध्ये. तर पेरिमीटर काय आहे? तर पेरिमीटर म्हणजे ह्या लांबीची, म्हणजे इथून इथपर्यंत बेरीज प्लस ही बेरीज प्लस ही बेरीज प्लस ही बेरीज, म्हणजे ही लांबी, एकंदरीत ही लांबी. तर त्याच्या उलट क्षेत्रफळ काय असतं? आतील भाग असतो. तर लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर दिलेले आहे. म्हणजे ही जर लांबी मी 4x मानली तर ही पण किती होईल? 4x. आणि रुंदी 7x मानली तर रुंदी किती होईल? 7x. मग आता यांचं जर मी परिघ काढला तर 4x प्लस 7x प्लस 4x प्लस 7x किती येणार आहे परिघ? तर 4 प्लस 7 11, 11 प्लस 11 किती होतील? 22x. पण 22x नसून किती आहे परिघ? 88 आहे. तर x बरोबर किती येणार आहे? हा 22 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल. 88/22 म्हणजेच एक्सची किंमत आलेली आहे 4. आणि तुमची लांबी किती होती? लांबी होती 4x. म्हणजेच किती? 4 गुणिला 4 म्हणजे 16. तर रुंदी किती होती? रुंदी होती 7x. बरोबर 7 गुणिला हा एक्सची किंमत किती? 4. किती आलेलं आहे उत्तर? 7/28. आता आयताचे क्षेत्रफळ काय असतं? आयत क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ काय म्हणतं? आयताचं क्षेत्रफळ याच्या आतमधला भाग असतो. परिघ बाहेरची लांबी झाली तर आयत त्याचं क्षेत्रफळ त्याच्या आतमधला भाग झाला. आणि ते काय असतं? लांबी गुणिला रुंदी, हे त्याचं फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला रट्टा मारावा लागतो. ठीक आहे. तर लांबी किती आलेली आहे तुमची? 16 आणि रुंदी आलेली आहे 28. म्हणजे 16 गुणिला 28 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. आपण काढूया. 28 गुणिला 16, 16 8 सकून 48, 8 सकून 48, हातचे आले 4, 8 16 6 दोन्ही 12 आणि 4 किती होतात? 12 आणि 4 16 प्लस 28 किती होतील इथे? बघा, एकतर एकक स्थानी एवढं तर नक्की क्लिअर आहे की 6×8=48, म्हणजे अंश एकक स्थानी येणार किती आहे? 8 येणार आहे. तर आपल्या एका ठिकाणी एकक स्थानी 8 आहे. तुम्ही डोळे झाकून हा उत्तर मारला असतं तरी चाललं असतं. तरीसुद्धा हा 8 आला. 8 आणि 6 किती होतात? 14. हातचा आला 1 म्हणजे 448 चौरस सेंटीमीटर एवढं काय असणार आहे? त्या आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हेच तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, ते माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील, तर हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकतात. जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. म्हणजेच इथे तुम्हाला सिंगल गणितं जे आहेत ते फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. पण जर तुम्हाला एखादा चॅप्टर एकदम डिटेल कन्सेप्टमध्ये शिकायचं असेल तर ती फक्त मेंबरशिप, बाहेर खूप जास्त फीस चार्जेस करतात. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फक्त ₹59 ही मेंबरशिप देतो. आणि त्यावरती जे कोणते व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा राईट साईडचा. आणि जर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती आपला एक चॅनल आहे, त्याचा जर QR कोड हवा असेल तर त्या चॅनलला जॉईन करण्यासाठी राईट साईडचा QR कोड जॉईन करा व्हॉट्सॲपसाठी. धन्यवाद.